चला तर या व्हिडिओमध्ये तुमचं खरंच स्वागत आहे खूप मोठं. चला आपण बघूया पंजाबराव देशमुख हॉस्टेल मुलांचे वसतिगृह. हा रस्ता आहे त्याचा आणि हा ऑनचा एरिया आहे. ऑनमध्ये पंजाबराव देशमुख हॉस्टेल आहे. चला तर बघू. तर आपण इथे बघू शकतो, इथे एक कॅमेरा दिलेला आहे. तर रोज संध्याकाळी कोणी असो त्याच्या अंगावर लाईट टाकतो आणि तो त्याला कॅप्चर करतो की तो संध्याकाळी इथं आला आहे, त्याच्यामध्ये सेव्ह होतो. तर आपण पुढे बघूया. इथंच एक आता गेट आहे, हा पहिला गेट आहे आणि हा गेट 9 वाजताच बंद होतो आणि किंवा त्याच्यामधून एक फक्त बारीक गेट सुरू राहतो. त्याचबरोबर ही पहिली एंट्री एक प्रकारे पंजाबराव देशमुख हॉस्टेलला जाण्यासाठी. तर ही पहिला गेट आहे. यामध्ये कधी हा मोठा गेट खुला असतो किंवा हा बारका गेट असतो. यामधून कोणीही व्यक्ती सहसा 9 वाजल्याच्या अगोदर जाऊ शकतो. तर बघू शकतो पहिला गेट आपण पार केलेलाच आहे. तर इथं ITI मुलींचं किंवा 85 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची. तर बघूया, चला पुढे जाऊया आपल्या पंजाबराव हॉस्टेलला. तर याचबरोबर मुलींच्या ITI बरोबरच त्यांचं हॉस्टेल आहे. तर ते हॉस्टेल इथे सहज त्यांच्याच यालाच लागून आहे. तुम्ही हा फोटो बघू शकता. चला तर आता ते मुलींचं हॉस्टेल आहे. थोडंसं आत जावं लागतं मुलींच्या हॉस्टेलमध्ये. तिकडं त्यांच्या सिक्युरिटी गार्ड असतात बाहेर. अशी लांबूनच इमारत दिसते की पंजाबराव देशमुखची. एकदम थंड वातावरणामध्ये. सध्या तरी इथं काम चालू आहे पाईपलाईनचं. थोडंसं इथं पहिलं टाकण्यात आलं होतं. थोडंसं आहे इथं वातावरण. नंतर इथं काही अजून 2-3 महिन्यामध्ये रोड बनेल चांगला व्यवस्थित. बाकी हा ग्राउंड इथं. नमस्कार, मी #सोमनाथ. तर आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण पंजाबराव देशमुख मुलांचे वसतिगृह पुणे हा ऑनमधील आहे. तर आपण सर्वांना असं वाटतं आहे की हॉस्टेल मिळावं, तर त्यासाठी हे हॉस्टेल आहे. चला आपण बघूया हॉस्टेलच्या काय काय खासियत आहेत. हे आपले सिक्युरिटी गार्ड आहेत. तर याचबरोबर आपण बघू शकतो की इथं गाड्या आहेत, काही मुलांच्या पार्किंग लावत आहेत आणि समोरच एक झाड आहे मस्तपैकी. चला तर थोडंसं आत जाऊया. तर याचबरोबर आता आपण बघूया की पंजाबराव देशमुखचं हॉस्टेल कधी आलं आहे, काय आलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख मुलांचे वसतिगृहाचे उद्घाटन समारंभ. शुभ हस्ते माननीय श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील, महसूल मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री. तर याबरोबरच याची स्थापना झालेली आहे 12 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला. तर याचबरोबर आपण बघू शकतो
की काही नियमावली आहेत पंजाबराव देशमुख हॉस्टेलच्या, की मुलांनी किती वाजता यावं, वसतिगृहामध्ये आवाज करावा, काय नियम पाळावे, ह्या एक एक घटना आहेत त्यामध्ये. त्याचबरोबर इकडेही काही दिलेल्या आहेत घटना, म्हणजे एक प्रकारे नियम म्हणता येईल त्याला. प्रसाधनगृहातील सूचना, पाण्याचा अवयव टाळा, त्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर इथे थंबनेल आहे, तर आपण थंबनेल लावावं लागेल. याचबरोबर हा हॉस्टेलचा मजला आहे आणि यामध्ये काही फ्लोअर आहेत. त्यामध्ये पहिला फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर आहे. त्याचबरोबर एकदम अशी अतिशय सुंदर अशी बघण्यासारखी इमारत आहे आपल्यासाठी. आणि याचबरोबर आपण समोर जर बघायला गेलं तर डस्टबिन आहेत आणि त्याच्यामध्ये आपण कोणतीही सुका किंवा ओला कचरा टाकू शकतो आपण. याचबरोबर आपण पाण्याची बी सुविधा दिलेली आहे. तर सगळी व्यवस्था चांगली आहे आणि हे आपल्याला अतिशय सुंदर पाणी आहे. तर एक प्रकारे बघायला गेलं तर स्वच्छ पाणी आहे. शिक्षण घेण्यासाठी हे कोकणच्या मुलांसाठी आहे. आणि याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला गेलं तर त्यांच्या मार्कशीटवर म्हणजे आपल्या डिग्रीच्या बेसवर किंवा त्यांच्या मार्क्स काय किती आहेत यावर लिस्ट लागतात. आणि जर लिस्ट समजा ओपनच्या कमी असल्या तर त्याचबरोबर OBC STच्या मुलांना इथं हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळते. हा एक खालचा मजला आहे, फ्लोअर आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कसं आहे काय आहे, एवढ्याच गोष्टी आपण बघू शकतो. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाणार आहोत. तर त्याचबरोबर आपण पाहू शकतो की ह्या पायऱ्या आहेत व्यवस्थित आणि वर जाण्यासाठी फर्स्ट फ्लोअरच्या. आणि बघूया वरी काय होते. तर चला आपण आता फर्स्ट फ्लोअरला आलो. तर आता हा वरी जायसाठी बिल्डिंग आहे आणि खाली वेळ त्या काही रूममध्ये मुलं आराम करता येतात. तर बघूया पुढच्या रूममध्ये काय होते, कोणत्या मुलं अभ्यास करता येतं. तसं मुलांनी सर्वांच्या व्यवस्था आहेत की चप्पलही लावलेल्या आहेत. आणि बघूया काय चाललंय पुढं. चल बघूया आपण रूममध्ये काय चाललंय आता. रूममध्ये मस्तपैकी रूम आहे, बेड आहे, एक वरी आहे, एक खाली आहे. याचबरोबर एक मित्र आरामशीर झोपलेला आहे. इकडे त्यांचा एक टेबल आहे, त्याच्यामध्येच ते स्टडी करतात वाटते, बुक्स दिसत येतात. आणि याचबरोबर इकडे एक बाथरूम पण आहे व्यवस्थित सर्व काही, म्हणजे त्यालाच अटॅच आहे. आणि हा एक इकडे एक रूम दिसते. याचबरोबर रूममध्ये बरंचसं बघा बुक दिसत येतं, बॅग आहे पूर्ण हे ते. या रूममध्ये काय चाललंय आणि आता रूममध्ये खास कमीचं काहीतरी दिसत आहे. याला झूम करा. याच्यावर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार. हां, याच्यामध्ये यांनी हे केलं आहे, म्हणजे कोणत्या दिवशी कोण कोण झाडू मारणार, काय करणार, साफसफाई कोण करणार. त्याचबरोबर त्यांनी नियम बी काय ते टाकले, टीप वाचव मी त्याची काय आहे मुलांची. दिवसातून 2 वेळेवर सफाई करून घेणे, वरील क्रमांकानुसार प्रत्येक रविवारी रूम पुसून घेणे व बाथरूम स्वच्छ करणे. हां, किती सुंदर यांनी अशी नियमावली पाळली की रूममध्ये कोणी व्यवस्थित केअर कचरा नसावा, झाडून घ्यावं कसं. हे पंजाबराव देशमुखची मुलं तर आता भारी दिसत आहेत आपल्याला. चला पुढे बघूया कोणत्या रूममध्ये काय चाललंय आता. चला तर आपण एक रूम पाहिली, आता दुसरी रूम बघूया काय चाललंय दुसऱ्या रूममध्ये आपल्याला. तर त्याचबरोबर पंजाबराव हॉस्टेल एकदम अतिशय सुंदर दिसायला आहे आणि एकदम उंच लगे इमारती, स्वच्छता आहे पूर्ण रूममध्ये. आणि बाथरूम ही व्यवस्थित आहेत. त्यांना गरम करण्यासाठी गरम इथे हीटर आहेत त्यांना लावायसाठी. त्याचबरोबर आपण प्रत्येक रूम ही बघूया काय काय चाललंय रूममध्ये. रूम आती वाटते, बघूया काय चाललंय. या रूममध्ये एक मुलगा आहे, आपण त्याचा इंटरव्ह्यू घेऊया, बघूया ते काय म्हणते, कुठून आलंय, काय चाललंय त्यांचं. गडी सध्या कॉलवर आहे, आपण त्याला बोलूया, काय विचारूया. तर बघूया आपण एका मित्राचा हे घेऊया, इंटरव्ह्यू घेऊया. मित्र तू कोणत्या जिल्ह्याचा आहे? सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्याचा. तर सध्या तू कोणत्या कॉलेजला आहे इथं? GPP. तर हा मित्र आहे आपला GPP कॉलेजला आहे. तर पंजाबराव देशमुख हॉस्टेलला ॲडमिशन आहे आपल्या हॉस्टेलला. तर बघूया की तो काय त्याचे मत काय आहेत आपल्या पंजाबराव देशमुख हॉस्टेलबद्दल. चांगलं आहे हॉस्टेल, बजेटमध्ये पण आहे, व्यवस्था पण चांगली आहे, पोरं पण म्हणजे कॉपरेटिव्ह नेचरचे आहेत आणि हॉस्टेल लाईफ चांगली आहे इथली. चला मित्रांनी सांगितलं आपल्या. त्याचबरोबर बघूया आपण दुसरं वातावरण चांगलं झालं आहे.
थँक्यू मित्रा. एक मित्र झोपला आहे, काही बुक्स आहेत खाली, त्याचबरोबर बाकीचे बेड आहेत आणि ज्याच्या त्याच्या मुलाच्या मनाने त्यांची त्याची व्यवस्था असते, कारण की त्यांनाच माहीत आता त्यांना कसं आवडते तसं ते राहतात. त्याचबरोबर आपण आता दुसऱ्या रूममध्ये जाऊया, बघूया काय चाललंय. तर आता आपण 2 रूममध्ये गेलो आहोत. आता आपण आता एका तिसऱ्या रूममध्ये जाऊया. तोपर्यंत आपण परिसर बघूया कसं आहे आपल्या हॉस्टेलचा. सर्वांनी कपडे वाळू घातलेत, काही बेडशीट आहेत वाळू घालायला. बाकी तुम्ही खालीचा नजारा बघू शकता फर्स्ट पहिल्या फ्लोअरवरून. त्याचबरोबर एकदम शुभ्र कपडे घेतलेत मुलांनी बघायला. एकदम व्यवस्थित, म्हणजे सर्व आता दुपारची वेळ झालेली आहे. काही जण झोपले तर, काही जण बाहेर गेले तर. आणि बघूया आता कोण कोण भेटते आपल्याला, काय चालू बघा हॉस्टेलला पंजाबराव देशमुख. इकडे या साईडला बाथरूमची व्यवस्था आहे, पूर्ण लाईट आहे तर व्यवस्थित आहे. 2 बाथरूम आहेत, सर्वांना व्यवस्थित आहे. आंघोळ करायला पाणी, गरम पाणी, हीटर्स हे बी आहे. चला पुढे जाऊया. त्याचबरोबर बघू शकतो इथं एकदम व्यवस्थित लगे चपला आहेत व्यवस्थित, त्यांनी बूट शूज. चला बघूया कचरा करण्यासाठी बी डस्टबिन आहे का. चला आता एक हा रूम आहे, रूममध्ये बघूया. ही आपली तिसरी रूम आहे, काय चाललंय चला बघूया रूममध्ये कोण आहे आता. तर ही आपली रूम आहे तिसरी, त्यामध्ये काही मुलं दिसत आहेत हॉस्टेलमध्ये. या साईडला आहेत, दोघं घरी बसले तर त्यांचं काही सामान आहे तर, काही जण आराम करत आहेत तर. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख हॉस्टेलचं वातावरण एकदम थंड आणि चांगलं वातावरण. त्याचबरोबर आपण 2 मुलाच्या पण भेटून घेऊया, बघूया काय चालले त्यांचं मत काय आहे. मित्र कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आपल्या संभाजीनगरचा मुलगा आहे. त्याचबरोबर आपण त्यांना विचारू त्यांचं कॉलेज कोणतं. माझं कॉलेज AISSMS. त्यांचे कॉलेज आहे. आता त्याचबरोबर विचारू त्यांच्या व्ह्यूज काय आहेत आपल्या पंजाबराव देशमुख हॉस्टेलबद्दल. कॉलेज भारी, सॉरी हॉस्टेल भारी आहे. इथं मुले पण सुशिक्षित मुले आहे, खेळायला ग्राउंड ते सर्व आहे. चला ठीक आहे, मित्राला वरचं वाटलं त्यांनी सांगितलं त्याच्या व्ह्यूज आहेत त्या. चला मित्राला दुसरे विचारलो कुठून आला आहे तो. मी पण छत्रपती संभाजीनगर. तोही त्याच्याच गावचा आहे, याच एरियामधला आहे. कोणत्या कॉलेजला आहे तू? वाडिया कॉलेजला आहे तो. तुझ्या काय व्ह्यूज आहेत पंजाबराव देशमुख? ठीक आहे. याबरोबर त्यांचा मित्र एक झोपलेला आहे. चला बघूया इकडं, बघा त्यांचा. चला ठीक आहे, तर बघूया त्यांना एक चार्जर्स आहे त्यांना व्यवस्थित लावण्यासाठी. त्याचबरोबर त्यांचे स्पॉट आहेत, प्रत्येक रूमची वेगवेगळी स्पॉट येतात आणि त्यांच्या मनानुसार त्यांनी केले. तर आपले मित्र बिवर जाऊन बसले तर एक प्रकारे बघा त्यांच्या कामात ते व्यस्त येतात. त्यांना विचारूया आपण काय चाललंय त्यांचं. काय वाटतं 26 जानेवारी आहे, तुमचा काय चाललंय आज दिवस, कसं चाललंय? सेलिब्रेशनचा करून आलो आहे. आज कॉलेजला सेलिब्रेशनला करून आलो सकाळी. काय द्यायचं संध्याकाळचं जेवण केलं का सकाळचं? केलं. तर आपली सर्व मंडळी घरी बसली आहे आणि कामात व्यस्त आहे त्यांच्या ते. त्याचबरोबर आता आपण सर्वांना आपल्या पंजाबराव देशमुख हॉस्टेलमध्ये बघूया काय चाललंय पुढची प्रोसिजर स्टार्ट. तर बघूया या रूममध्ये आता कोण कोण आहे. या रूममध्ये तर मुलांची आंघोळ झालेली आहे. त्याचबरोबर आपण बघूया काय चाललंय. एक मुलगा बसलेला इथं गाणं ऐकत आहे मस्त आरामशीर. मोबाईल विचारत आहे आणि काहीतरी ऐकत आहे वाटतंय त्यांच्यावर. त्यांचं सामान हे खालीच आहे बघू शकता. त्याचबरोबर एक मुलगा आहे लॅपटॉपवर बसलेला आहे. त्याचा आपण काही व्ह्यूज बघूया त्यांच्या पंजाबराव देशमुख बद्दल काय येतात आणि तो कुठून आला आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे विचारूया त्याला. मित्र कोणत्या डिस्ट्रिक्टहून आला आहे? मी नाशिक. मित्र नाशिकहून आला आहे. तर बघूया त्याचं कॉलेज कोणतं आहे. माझं कॉलेज आहे पुणे विद्यापीठ. मी तिथे शिकतो. BSc डेटा सायन्स हा कोर्स आहे माझा आणि तिथे मी कॉलेजमध्ये आहे. तुला कसं वाटते पंजाबराव देशमुख हॉस्टेलमध्ये आता तुझा काय व्ह्यूज आहे तुझ्या? सध्या तरी चांगलं आहे हॉस्टेल वगैरे. कधी कधी थोडंफार पाण्याची वगैरे कमी असते, बाकी सगळं चांगलं आहे. हॉस्टेल वगैरे, बाहेर ग्राउंड वगैरे खेळायला मुलांना, जेवायची वगैरे व्यवस्था आहे सगळी, त्यामुळे सगळं चांगलं आहे. बाकी मित्रमंडळी कशी येतात, तुझा नेचर कसं इकडलं, म्हणजे वातावरण कसं मित्राचं? मुलं सगळे जरी लांबचे असले तरी सगळे जवळचेच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळेजण आपल्या आपल्या म्हणजे लांबून लांबून जरी आलेले असले तरी सगळे एकत्र असे व्यवस्थित राहते, सगळ्यांना मिळून समजून वगैरे घेते,
त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नसतो. तुला काय वाटते का तुझ्या आता लॅपटॉपमध्ये काही इतर मुलांना काही त्रास देतो तुला? नाही, तसं तर काहीच नाही. सगळेजण एकदम असं मजेत वगैरे असतात. काही गोष्टी करतात, थोडंफार चालूच असतं पोरापोरांचं, पण मग होतात, सगळं मॅनेज वगैरे करतात पोरं. ते तर आहेच, आपली हॉस्टेलची लाईफ आहे म्हणल्यावर ह्या गोष्टी येणारच आपल्यासाठी. चला बघूया. थँक्यू मित्रा. तर बघूया इथं चांगलंच वर जाऊया. तुला काय चाललं एकूण एक मित्र येतात वाटतं कुठून तरी. बघू त्यांचा इंटरव्ह्यू आपण काय चाललं. मित्रा कोण फिरायला गेली तुम्ही आता सध्या? आता सध्या तरी आम्ही नाश्ता करायला गेलो परिहार चौक. तू मित्रा? दोघं जणी नाश्ता करायला गेली वाटते. चला बघूया, आपला एक इंटरव्ह्यू चालले पंजाब प्रदेश आपल्या हॉस्टेलला. बघूया आपण तुमच्या रूम मध्ये पडेल. चला बघू जाऊया आपण काय चाललं. तर फर्स्ट फ्लोअर सारखाच हा सेकंड फ्लोअर आहे आणि सेकंड फ्लोअरलाही बाथरूम आहे आणि गीझर आहे. त्या साईडला बघू शकता तुम्ही आतमध्ये इथं लाईटची सुविधा आहे पूर्ण. चला बघूया आतमध्ये काय चाललंय मुलांचं. या रूममध्ये बघूया काय चाललंय. लावलेली रूम आहे वाटते मुलांनी का अगोदर वाटते. तर नमस्कार मित्रांनो. रूममध्ये मुलं एक अभ्यास करत आहे, स्टडी असेल. याला बघूया कोणत्या जिल्ह्याचा आहे आणि कोणत्या कॉलेजचा आहे. कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे मित्र? बीडमधील मित्र आहे. त्याचबरोबर तिचं कॉलेज बघूया कोणतं आहे. पॉलिटिकल गव्हर्नमेंटला आहे. मित्र बाकी तुझ्या व्ह्यूज काय आहेत पंजाब देशमुख हॉस्टेलबद्दल? चांगलं आहे. बाकी इतर ठीक आहे. चला आपण दुसऱ्या मित्राला विचारूया त्याचं काय मत आहे. समोर मित्रा थोडासा. यांनी तर एकदम व्यवस्थित केले, 2 पलंग एका जागी जमा करून झोपण्यासाठी. मित्रा काय तुझं नाव? माझं नाव कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे? लातूर. लातूरचा आहे. हा लातूरकडला आहे. त्याला बघूया कोणत्या कॉलेजला आहे तो. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. कोणता कोर्स आहे तुझा? मेकॅनिकल इंजिनियर. मेकॅनिकल इंजिनिअरचा आपण मित्र आहे आपला. काय मत आहे तुझे पंजाब देशमुख हॉस्टेलबद्दल? हॉस्टेल मस्त. क्रिकेट खेळायला भेटते का नाही? हा भेटतं ना. काय बाहेर मित्र कसे वाटतात तुझं? बरेच. काही त्रास देतात का? नाही. नाही का? नाही. एकदम व्यवस्थित. कितवीला आहेस तू आता? मी फर्स्ट इयरला. फर्स्ट इयरला आहे मित्र आपला. चला त्याचबरोबर आता आपण दुसरा एक मित्र बघूया. मित्रही झोपलेला आहे, आराम घेत आहे पूर्ण. पंजाब हॉस्टेलला एकदम शांत झोप लागते पूर्ण वातावरणामध्ये. बाकी वरी एक मित्र झोपलेला आहे स्कॉटवर. बाकी इकडे एक मित्र दिसत आहे, त्याला बघूया त्याचं काय चाललंय. एक मित्र अभ्यास करत आहे, त्याला बघूया काय चाललंय मित्र तुझं. काही नाही. कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे तू? नांदेड. नांदेड. हा तर माझ्याच इकडला नांदेडचा आहे. तर मित्रा कोणत्या कॉलेजला आहे तू? मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. कोणता कोर्स चालू आहे तुझा? इलेक्ट्रिकल इंजिनियर. काय वाटते पर्यावरण इथलं तुला आता नेचर तुझ्या आपल्या हॉस्टेलचं आपल्या? काय नाही, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे का? एकदम व्यवस्थित. काही मित्र त्रास देतो तुला? नाही नाही, तसं काय एखादं कोणी ऐकायच्या म्हटलं त्रास देणार ना? नाही. एकदम व्यवस्थित. एकदम व्यवस्थित आहे. एकदम. त्याचं काय प्रॉब्लेम. थँक्यू. तर बघूया एक मित्र आहे, स्टडी करत आहे. मित्र एक मित्र आहे, त्याला बघूया आपण त्याचं काय चाललंय. कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे मित्र? लातूर. लातूरचा. हाही आपल्या तिकडला लातूरचा आहे. कोणत्या कॉलेजला आहे? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. कोणता कोर्स आहे तुला? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. बघा बघा एकदम बघायला सुंदर आहे. गडी आपला म्हणते कॅम्प्युटर इंजिनियरचा आहे सर, एक प्रकारे कॅम्प्युटर मध्ये. तर हॉस्टेल एका प्रकारचं नसून अनेक प्रकारचे विद्यार्थी तिथं हे नक्कीच बघू शकता तुम्ही. काय वाटते तुला पंजाब हॉस्टेलबद्दल? राहण्याची व्यवस्था ती चांगली आहे. व्यवस्थित आहे का? एन्व्हायरमेंट चांगलं आहे. बाकी रूम पार्टनरशिप चांगलं का? maintain झाली का? एकदम अच्छे. मस्त का? मस्त आहे. एकदम. बाकी आमच्या मग- साईडचे असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कुठले कुठले मित्र तुझे? ऍडजस्टमेंट आहे. मित्र कुठले? सब. मित्र कुठले तुला वाटते मित्र चांगले तुझे आता बनले कुठले? म्हणजे बीडचे चांगले बनलेत का नांदेड? बीडचा तर अगोदरपासून मित्र आहे. असे का? नांदेडचा आतापर्यंत झालं तो पण एकदम मस्त आहे. हा रूम म्हणजे ही नंतर सगळे म्हणजे एकदम बरं तुला ओळखीचेच आहे. नेमकं काय वाटते बरं नेमकं मित्रता कशी असते आपल्या हॉस्टेलची आणि बाहेरची? हॉस्टेलची मित्रता म्हणजे आता एकमेकाला समजून घेणार. हा. नंतर अडी अडचणीत तर कधी पण मदत करतात. बरोबर. आणखीन एकदम मस्त. मग बाकी स्टडी काय करतोय सध्या? सध्या M3. हा एमपीसी M3 M3. हा M3 आहे. त्याला बघूया M3 म्हणजे काय असते, काय पूर्ण सांगा याचा अर्थ. मॅथमॅटिक्सची 3rd लेवल असते. हा चला ठीक आहे. तो तुझ्यामध्ये अभ्यासामध्ये गुंतलेला आहे. त्यात बघूया त्याचे नोट्स दिसत आहे का? काय ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण आपल्या दुसऱ्या रूम मध्ये जाऊया. वरी मित्र दिसत आहेत, याला आपण हाय करूया. हाय.
काय तुमचे नाव? कवठे राजवर्धन. काय? राजवर्धन कवठे. तुझं मित्र? अभिषेक चव्हाण. तुझं मित्र? ओमकार धाहुले. हा कोणत्या डिस्ट्रिक्टचा तू? लातूर. तू? जालना. जालना. तू? लातूर. लातूर. जालन्यामध्ये आहे का नाही मग आपलं एखादं कोणतं तिकडं मस्त गाव एखादं? तालुके किती तुझ्या गावात? एखादा चांगला तालुका? मित्राला काही क्वेश्चन विचारला की थांबला मित्र. चला आपण तर दुसऱ्या रूम मध्ये जाऊया. मजा कशासाठी असते बरं. आपण रूम मध्ये आलो. एका मित्राचा व्हिडिओ काय चाललंय. कुठेच मित्र तू? बारामतीचा मित्र आहे. एकदम पूर्ण बघ असं वातावरण फ्रेश असतं बारामतीला. बघूया त्याचं कोणतं कॉलेज आहे काय चाललंय. कोणत्या कॉलेज आहे? कोणता कोर्स आहे? BCA सायन्स. BCA सायन्स का? मग बाकी वातावरण कसं वाटायला इथलं? मस्त का? अभ्यास होते का? होते. मग बाकी सध्या काय करतोय? कोणता सब्जेक्ट आहे? जावास्क्रिप्ट का? लँग्वेजचे खूप प्रकार असं वाटतंय. जावा, CC+, हे की नाही. चला तर बघूया आपला दुसरा एक मित्र आहे. इकडे बघू शकता हे मुलांनी नवीनच इथं मला दिसत आहे. प्रत्येक रूममध्ये एकेका स्पॉट असतो. परंतु यांनी झोपण्यासाठी 2 स्पॉट एका जागी केले तर एकदा अतिशय उत्तम एकदम पद्धती हॉस्टेलसाठी सर्वांनी वापरावे मला तर वाटते. चला आपण बघूया दुसऱ्या मित्राकडे. हा एक मित्र सहित याला बघूया कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे. आपण हा कुठला आहे मित्र तू? यवतमाळचा आहे. हिंगोलीजवळ यवतमाळ पलीकडून आमच्या. चला बघूया तर त्याच्या कोणतं कॉलेज आहे? मॉडर्न कॉलेज कोणताच कोर्स? BA सोशलॉजी. आता तर माणूस माझ्याच विषयाचा आहे. माझं पण सोशलॉजी आहे. चला बघूया तर सोशलॉजीमध्ये काय चाललंय, कोणते सब्जेक्ट आहेत, काय काय विषय वेगवेगळे. तर मग ऑगस्ट काम काय म्हणतात एक प्रकारे? ऑगस्ट काम म्हणतो. हां ऑगस्ट काम फादर म्हणून ओळखला जातो. एकदम बरोबर. बरोबर. आणि ऑगस्ट कामनी पॉझिटिव्हिझम नावाची थेरी वगैरे मांडली. हां बरोबर. हां हां आणि बरेचसे आहेत. ऑगस्ट कामच नाही पण बरेचसे अरिस्टॉटल वगैरे आहेत त्याच्यामध्ये. अरिस्टॉटल म्हणतो की मनुष्य सामाजिक प्राणी आहे आणि समाजाशिवाय राहू शकत नाही असं वगैरे. हां बरोबर. मानव समाजशील प्राणी आहे नक्कीच. तर बघूया मित्राचा चांगला अभ्यासही वाटतंय. त्याचबरोबर माझंही त्याला असं म्हणणं आहे की अरिस्टॉटल आणि त्यांचाच गुरु म्हणजे सॉक्रेटिस हा अरिस्टॉटलचा गुरु होता आणि त्यांनी अमृत विष पिलं होतं. एकदम बरोबर माहिती मित्रा. चला भेटूया. तर सोशलॉजी हे अतिशय समाजाचा एकदम पुरेपूर अभ्यास करते. म्हणजेच समाजशास्त्र एक प्रकारे समाजाचा अभ्यास करते. चला बघूया आपल्या दुसऱ्या रूममध्ये काय चाललंय. चला मित्रांनो तर आपण आपला स्टेटस जाऊया. वरी म्हणजे वरी काय म्हणतात त्याला. जाऊया बघूया काय चाललंय. इथं काय रूम आहे का? खाली आहे. टाक्या आहेत मोठ्या मोठ्या एकदम मोठमोठ्याला आहे. तर यांनी असं बघितलं आलं इथं 3000 लिटरच्या पूर्ण टाक्या आहेत. इथं पाणी पावते याच्यामध्ये 3000 लिटरच्या. तर त्याचबरोबर एक सर्वात मोठी ब्लॅक टाकी आहे आणि हा वरून एक फ्लो खाली दिसतो की कसा आहे बघा वरून खाली. तर याचबरोबर आता बाकीच्या दुसऱ्याही टाक्या आहेत. प्रत्येक एक रूमाला व्यवस्थित टाकी पोहोचते कशी नाही काय नाही. तर एकदम मस्त दिसायला इकडली सेवा तर एकदम अशी पाईपलाईन टाकून व्यवस्थित एकदम सुसज्ज लगे अशी. इथं पाणी आहे. आपण वाजून बघूया की त्याच्यामध्ये किती पाणी आहे, किती आवाज येत आहे. वरी नाही आहे पण खाली पाणी आहे इथपर्यंत. चला बघूया तर पुढं. बरंच एकदम व्यवस्थित वाटतंय मलाही. आता तर वातावरण एकदम असं रमण्यासारखं आहे. एकदम बघायचं पाहायचं काम नाही. असं रमून जाईल माणूस इथं वरच्या टेजवर बी. एक प्रकारे संध्याकाळी जरी वरी आलं तरी चालतं एक प्रकारे. आणि इथून जर व्ह्यू जर बघायला गेलं बाहेरचा तर अतिशय असा सुंदर नजारा आहे इथं. बाहेर मोठमोठे बिल्डिंगी दिसतात. वातावरण थंड आहे इकडलं. बाकी झाडं येतं, फुलं येतं एकदम दिसायला. तर याचबरोबर हा वाहता एकदम असं बघायला गेलं तर आपण व्यवस्थित काहीतरी गेम खेळू शकतो. वातावरणामध्ये आपण बघू शकतो. इकडेही काही दिसत आहेत टाक्या बारीक. त्याचबरोबर अतिशय व्यवस्थित अशी पाईपलाईन आणि सुसज्ज असा पाण्याचा पुरवठा दिसत आहे. याचबरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टोटल 13 टाक्या येतात. एवढं पाणी मुलांना अतिशय पुरेपूर पुरते आणि सुंदर पाणी येतं. आणि एवढंच निर्मळ पाणी आहे की मुलं त्यांनी स्वच्छ चेहराही धुवू शकतात. इतर आंघोळ करायसाठी बी घेऊ शकतात. आणि पिण्याच्या पाण्यासाठी तर ऑलरेडी खाली त्यांनी थंड पाण्याची व्यवस्था केलेलीच आहे. तर चला आपण खाली जाऊया. चला तर मित्र आता आपण खाली जाऊया. बघूया आता सरांचं ऑफिस हे मित्र काय करतायत.
मित्र हा सर्वात महत्वाचा एक प्रकारे सज्जा आहे. याच्यामध्ये काही रूम्स खाली आहेत आणि काही बघूया खाली काय चालतं. चला तर हा एकदम फ्लोर आहे खालचा. याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित पायऱ्या आहेत. आपण जाऊ शकतो, कोणी पडणार नाही अशी व्यवस्था आहे. वरी घराला पण येतो. तर आता एक प्रकारे बघायला गेलं हॉस्टेल अनेक प्रकारचे असतात. काही हॉस्टेलला किती पैसे लागतात आणि त्या एकदम किती लागतील. हा आपण जेव्हा पूर्ण बघूया तर तुम्हाला पूर्ण लिंकमध्ये तुम्हाला सांगेन की काय लागते काय नाही. हॉस्टेल ॲडमिशन कसं मिळते, काय मिळते, काय त्याच्या कॅटेगरी दिलं. बघूया एक रूम राहिली होती की तिथं ग्रुप होता परंतु तिथं खोललेलं आहे. तर त्या रूममध्ये कोण काय करायला बघूया. चला तर बघूया आता रूम मध्ये काय चाललंय इकडं. इथं बघू शकतो एक मित्र आहे. आपण त्याचा व्हिडिओ घेऊया काय चाललंय त्याच्याबद्दल काय वाटतंय. तर मित्र आता आम्ही एक आपला ब्लॉग बनवत आहोत. तर त्याचबरोबर तुझा एक व्हिडिओ घ्यायचा आहे. तुला हॉस्टेलबद्दल काय वाटतंय, तू कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे आणि कोणत्या कॉलेजचा आहे. चला तर बघूया मित्र काय म्हणते आपला. मित्र तू कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे. मी मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातला आहे. सध्या तुझं कोणते शिक्षण आणि कोणत्या कॉलेजला चाललंय. मी सध्या BA LLB फर्स्ट इयरला आहे मॉडर्न लॉ कॉलेज. बाकी तुला हॉस्टेलचं कसं वातावरण वाटतंय, इथले मुलं कशी येतं काय येतं. छान म्हणजे वसतिगृह हे छान आहे आणि त्यातल्या त्यात विशेष असं आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख जे मुलांचं वसतिगृह आहे त्यामध्ये ओपनच्या मुलांना अर्थातच जास्त प्रमाण तरी SC-BCच्या मुलांचे म्हणजे मराठा समाजाच्या मुलांचं एकीकडे हे सगळं मराठा आरक्षणाचं हे ते वातावरण पेटलेलं असताना कुठंतरी ही फुंकर आहे थोडीशी की आर्थिकदृष्ट्या मागासलेले शेतीमध्ये सगळे आईवडील काम करणाऱ्यांची लेकरं इथं शिकत आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे वसतिगृह आहे. सगळ्या सुविधा वगैरे अत्यंत कमी फीसमध्ये मिळत आहेत. बाकी मग तुला इतर तुला मित्र असले तुझ्या रूममधले मित्र कसे येतं, बाकी तुला त्यांचा काही त्रास आहे का. नाही म्हणजे एका रूममध्ये 6च मुलं असतात आणि आमच्या रूममध्ये तर सगळे आम्ही मराठवाड्याच्याच आसपासचे लोक जास्त तर बीड जिल्ह्यातले आणि मराठवाड्यात आणि कोणी नसले मराठवाड्यात तरी असं काही प्रॉब्लेमचं काही नाही आहे. मी असं तू नव्हता नाही काम तुमच्या रूममध्ये आलतो तेव्हा बघितलं तुमच्या रूममध्ये अतिशय नियमावली आहे. बरं तू त्या नियमावलीबद्दल काही बोलू शकतोस का. मुळात ती नियमावली असं म्हणजे काही संविधानाचे कलम आहेत अशातला काही भाग नाही आहे. पण ती एक स्वतःला एक इथली स्वच्छता वगैरे ठेवण्यामध्ये सगळ्यांचे योगदान असावं आणि ते प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता केली पाहिजे असं ठेवलेली नियमावली म्हणता येत नाही त्याला. ते स्वतःला घालून घेतलेले रूल्स. एकदम बरोबर. मित्राचे विचार खूप चांगले येतात. बरं तुझा एक प्रकारे हॉस्टेलकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे, तुला काय वाटतं हॉस्टेलबद्दल. अशी वसतिगृह खरं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी शासनानं पुढाकार घेतला पाहिजे. आता हे पुण्यासारख्या ठिकाणामध्ये होतं आहे. एकंदरीत महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणल्यामुळं इथे येतात विद्यार्थी. परंतु हे वसतिगृहाची ही जी पद्धत आहे म्हणजे पंजाबराव देशमुखांच्या नावाखाली तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर हिचं विस्तारीकरण झालं तर एकूणच खेड्यापाड्यामधला विद्यार्थी किमान जिल्ह्यापर्यंत शिक्षण घेऊ शकेल आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे मराठा समाजाचा विद्यार्थी कमी फीसमध्ये राहण्याचं तरी किमान त्याचं भागेल अशी सुविधा प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी. एकदम बरोबर मित्रा. चांगलं राहील तुझ्याशी बोलून. थँक्यू मित्रा. चला आता मित्राचं आपण नाव विसरलं वाटेल त्याचं नाव विचारू काय तर काय मी हनुमान शिंदे बीड. हनुमान शिंदे हा बीडचा आहे. चला तर आपण पुढच्या वेळी बघूया. तर मित्र आपण बघू शकतो पंजाबराव हॉस्टेलमध्ये एकूण किती 46 रूम आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये एक रूम खाली आहे आणि त्याच्यामध्ये मेसचा हॉल आणि किचन त्यालाच अटॅच आहे. तर एक प्रकारे 46 रूम आहेत आणि त्यामध्ये एकूण 120 पंखे आहेत. त्याचबरोबर एक प्रकारे बघायला गेलं तर एकदम व्यवस्थित आणि असा एकदम पिक्चरमध्ये सीन कसं दिसतो तसंच सीन आहे. एकदम मुलगाही असा एकदम व्यवस्थित म्हणजे त्याला घरून कसं आल्याच्या बाद काळजी वाटते घर सोडल्याच्या बाद आपण घरी करपते का नाही आपल्याला. त्याच्या बाद आपलं हॉस्टेलला कसं काय होईल, हॉस्टेलला मित्र कसे भेटतील, याच प्रकारे आपण अशा अनेक गोष्टी असतात आपल्याबद्दल. तर ते आपण काय करतो असं त्याच्यावर लक्ष देतो यार आपल्याला घर सोडल्याच्या बाद आपलं कसं होईल काय होईल, आपल्याला कोणी म्हणेल का नाही काही, आणि जर आपल्याला कोणी काय म्हणलं आपली तर आई नाही वडील नाही भाऊ नाही असं अनेक प्रश्न पडतात. परंतु पंजाबराव हॉस्टेलचं एक प्रकारे असं आहे की एकदम मुलांना असं वाटेल की आपलं घर आहे आणि एकदम चांगलं घर आहे. त्याच्या बाद मुलांना असं आहे की सर्वांना सगळी वागणूक चांगली आहे. समता एक प्रकारे बघायला गेलं तर आपलं पंजाबराव देशमुख बघायला का असं व्यवस्थित आहे एकदम. बघावरची फ्लोर कसे येतं, सर्वांचे व्यवस्थित कपडे आहेत, सर्वजण आपापल्या याच्यावर टाकतात.
काहींना वाटलं आपल्याला जास्त कपडे धुवायचे आज तर ते खाली वाळू घालतात. त्याचबरोबर आपण त्यांच्या एक प्रकारे असं बनवून जर बघायला आलं फर्स्ट फ्लोअरवर बघू शकता त्यांनी वेगवेगळ्या दोऱ्या बांधल्यात कपड्यासाठी. त्यांचे काही शूटर आहेत, स्वेटर आहेत, काही इतर गोष्टी आहेत, काही मग बाकी त्यांनी मग अंडरवेअर त्या गोष्टी टाकल्या आहेत, टावेल आहे. त्याचबरोबर मुलांच्या काही सायकली आहेत, सायकली व्यवस्थित लावल्या आहेत त्यांनी. तर तिकडं नाही झाल्या सायकली लावला तर इथे लावतात ते मुलं. आणि एकदम असं रमल असं वातावरण. जर बघायला गेलं तर इथेही आपण बॅडमिंटन आतल्या आत खेळू शकतो. रात्री जर गेट बंद झाला तर आपण इथे काही एक प्रकारे आपण आतल्या आत तरी रमण्यासारखं असं वातावरण करू शकतो. त्याचबरोबर आपण बघूया आता आपण जाऊया मेस बघायला. मेसची सुविधा आहे का नाही. मुलगा जर घरून आला तर आईच्या हातचं जेवण आपण खातो, परंतु कसं असतो घर सोडल्याच्या बाद आपल्या आईसारखं जेवण आपल्याला कधीच भेटत नाही. त्यामुळं आता आपण बघूया आपल्या मेसच्या सुविधा आहेत का नाही इथं आपल्याला पंजाबराव हॉस्टेलला. चला तर मेसकडे जाऊया. तर बघूया मेसला आपण आता भेट देऊया आपल्या इथली पंजाब देशमुखच्या. तर हा पंजाब देशमुखचा मेसमध्ये आपण आलेलो. पंजाबराव देशमुखच्या मेसचा हे काउंटर आहे. याच्यामध्ये नावं दिसत आहेत मेसच्या मुलांचे. बघू शकता खूप मुलं येतं की त्यांच्या मेस आहेत. तर त्याचबरोबर आपण मुलांना जेवण करताना टी व्ही आहे बघण्यासाठी. म्हणजे जेवण करताना मेस सुरू असताना जेवण करताना शांत बसण्यापेक्षा टी व्ही बघू शकतो, कोणताही कार्यक्रम बघू शकतो. तर आपण क्रिकेट चालू आहे सध्या. त्याचबरोबर इथं रोज संध्याकाळी असे मांडले जातात त्यांचे म्हणजे आणि तिथून आपल्याला खायला भेटते. म्हणजे ते एक एक घ्यायचं आणि एक एक घ्यायचं. त्याचबरोबर ते त्यांनी प्लेटची व्यवस्था केली. ही प्लेट घेणे आणि जेवायला जाणे एक एक असं लाईननं ते सर्वांचं वाढतील आणि त्याचनंतर मुलं अशी येतील आणि इथं बसतील. एक प्रकार बघायला गेलं तर खूप मुलं बसतात आणि काही मुलं तर मित्रांसोबत खाली गटामध्ये बसतात. त्याचबरोबर बघूया आपण यांचं किचन कसं आहे. तर किचन हे सर्वात महत्त्वाचं असतं कारण की इथूनच आपले मुलं कशी सदृढ राहतील याचा महत्त्वाचा मुद्दा असतो. तर एक प्रकारे हा किचनचा एकदम रूम आहे. व्यवस्थित गॅस आहे इकडं हे ते बाकी ते सर्व काही एकदम चांगलं जे एकदम निर्मळ एकदम पूर्ण प्रॉपरली असलेलं स्वच्छ असं अन्न आणि ते आपल्याला व्यवस्थित सजून एकदम आणतात. त्याचबरोबर काही मित्र म्हणतात की मेस कशी असावी तर मेस पंजाब देशमुखसारखी असावी. तिथं व्यवस्थित खाणं घेणं भेटते आणि त्याचबरोबर 2 भाज्या किंवा मग इतर चपाती भात वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही फक्त एकदा बघू शकता खाऊन. त्याचबरोबर हे संध्याकाळचा आता प्रोग्राम सुरू होईल. त्याचबरोबर तर चला आता आपण थोडंसं बाहेर जाऊया. तर याचबरोबर आपण थोडंसं बाहेर आलो आहे. आता इकडे बघू शकतो इकडे थोडंसं दिलेलं आहे मंदिर आहे देवीची पूजा मांडलेली. वरी आपण बघू शकतो इथं मेमो दिलेला आहे. त्याच्यामध्ये चहा पोहे उपमा अंडी आमलेट बस बाकी वडापाव चहा नाश्ता मिळेल एवढं खूप सुविधा आहे. त्याचबरोबर आपल्याला बाहेर जाऊया आणि काही थोडीशी माहिती बघूया काय काय बाकी इतर थंड पिण्यासाठी पाणी बी आहेत जेवताना. चला तर बघूया आता बाहेर काय चाललंय. आता लास्ट आपल्या सीनचा बघायला लास्ट सीन आपला. आता बघूया नेमकेच 2 मित्र आलेले आहेत. मित्र तुझं नाव काय. अभिजित बिरार. तुझं मित्र ओमप्रकाश भालदार. कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे तू. मी बुलढाणा. बुलढाणा का. सध्या इथं कोणत्या कॉलेजला आहेस. इथं शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज. लॉला का. हो. हा बघा आपल्या इथे लॉचे खूप स्टुडंट आहेत त्यांना बघूया त्यांचं काय चाललंय बाकी इतर हॉस्टेलबद्दल त्यांची काय व्ह्यूज आहेत. हॉस्टेलबद्दल काय वाटतं तुम्हाला. आपलं हॉस्टेल 1 नंबर आहे आणि इथं सिक्युरिटी वगैरे गाडीला पार्किंग जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था गरम पाणी थंड पाणी सगळं एकदम व्यवस्थित आपल्याला प्रोव्हाइड होतं. बाकी मग तुम्हाला काही मुलांबद्दल त्रास दिले ह्या गोष्टी का आपण तुम्ही कोणाला त्रास देता. नाही त्रास बिरास काहीच नाही. इथं गिरे सर म्हणून एकदम मस्त आणि त्यांच्या अंडर खूप चांगलं काम चालतं इथं आणि कुठल्याच प्रकारचा कोणत्याच विद्यार्थ्याला कुठलीच अडचण किंवा त्रास होत नाही. मोठ्या विद्यार्थ्यांकडून लहान विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे टॉर्चर किंवा ते आपण म्हणतो रॅगिंगचे काहीच तसलं काहीच होत नाही. नाही एकदम बरोबर आहे. हे मित्र म्हणतोस ते बरोबर आहे. असा कोणत्याही प्रकारचा पंजाबराव देशमुखला सर्वात मुलांचा कसा असतो की त्यांना वाटतो की हॉस्टेल म्हणलं की रॅगिंग होते मोठाली मुलं. असं कोणत्याही प्रकारची रॅगिंग होत नाही आहे आणि सर्व मुलं चांगले येतात. तुम्ही इथं बघू शकता मित्रांच्या व्ह्यूज कशा येतात एकदम. त्याचबरोबर मित्र बाकी मग तुला इतर पर्यावरण कसं वाटतं इथलं. इथलं पर्यावरण म्हणजे एकदम अभ्यासासाठी 1 नंबर स्थळ आहे. म्हणजे आपण आता 32 एकरमध्ये पूर्ण फैललेलं आहे आणि इथं पार्किंग म्हणजे सगळंच आहे
आणि रोडचा आवाज नाही, कुठल्याच प्रकारचा किंवा गाड्यांचा आवाज, हॉर्नचा आवाज काहीच येत नाही इथं. तुम्ही आपला अभ्यास इथं निवांत करू शकता, MPSC असो किंवा आपल्या कॉलेजचा काही असो. एकदम बरोबर. त्याचबरोबर आपण बघू शकता मी त्यांनी कसं सांगितलंय, हा एकदम 32 एकरचा एरिया याच प्रकारे. तर मित्र आपण बघायला गेलो तर हा ITI सगळं जर बघितला गेला तर हा 37 एकराचा एरिया आहे. आणि त्याचबरोबर असं सुसज्ज असं वातावरण बाहेर जर बघायला गेलं तर ग्राउंड पण आहे क्रिकेट खेळायला. तसं तर बघायला गेलं मी आणि हा माझा मित्र हा माझ्यासोबत कधी ग्राउंडला असतो क्रिकेटसाठी. आणि इथल्या मुलांचा सर्वात आवडता गेम म्हणजे क्रिकेट. हां, तर बघूया त्याला बाहेर काय चाललंय बघ आता. ठीक.